सर इकडे सर मॅम सुजितकडे इकडे जिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि आपलं पहिल्याच सिनेमात सगळ्यांचं मन जिंकलं अशी रुचा वैद्य देखील आज आपल्यासोबत आहे. तुमच्यासाठी जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आणि आता ह्या इंडस्ट्रीला एक नवीन मराठी ऍक्ट्रेस मिळाली का असं वाटायला लागलंय, कारण जिने ह्यापूर्वी आधी मॉडेलिंग केली, मग त्यानंतर टेलिव्हिजन फेस बनली, मग रियालिटी शोज केले आणि आता फायनली मराठी फिल्मची हिरोईन म्हणजेच रिधिमा पंडित हिचं पण आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. सो ललित, हा ऑलरेडी सुपरहिट होणारा सिनेमा आहे, तर काय सांगशील या सिनेमाबद्दल? आणि अर्थात सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनाखाली प्रत्येकाला काम करायचं असतं, प्रत्येकाला तो एक अनुभव घ्यायचा असतो. सो व्हेन इट कम्स टू सतीश राजवाडे डिरेक्टर, काय घडतं सिनेमात आणि तुला ह्या सिनेमातला कुठला दिवस कायम लक्षात राहणार? सर्वात आधी जे तुम्ही आता बघितलं ट्रेलर किंवा या सिनेमाविषयी जे आपण सगळं काही बोललेलं, मला वाटतं ती सगळी जादू आहे ह्या टीमची. सतीश राजवाडे सर असतील, प्रोड्युसर आहे संजय सर, तर ह्या सगळ्या टीमची, आपले म्युझिक डायरेक्टर आहेत, तर ह्यांनी ही जादू बऱ्याच वर्षांपासून करून ठेवलेली आहे. आणि मला वाटतं की जसजशी प्रेमाची परिभाषा बदलत जाते तसं ते स्वतःमध्ये बदल घडवून त्या काळानुसार एक काहीतरी असं एक प्रोडक्ट घेऊन येतात, ते त्या काळाला रिप्रेझेंट करणारी प्रेमाची गोष्ट घेऊन येतात. तर मला वाटतं मी फक्त माध्यम आहे की या माध्यम थ्रू आता ही गोष्ट सांगितली जाते आणि मला आनंद आहे की मी या गोष्टीसाठीचा माध्यम आहे. जसं तू म्हणाली तसं अर्थातच प्रत्येक कलाकाराला हवं असतं की सतीश सरांबरोबर काम करायची इच्छा असते, पण मी तुम्हाला सांगतोय त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ती इच्छा जी आहे ना त्याचं काय होऊ शकतं हे फक्त मला माहिती आहे. कारण इतके ते माणूस म्हणून इतके गोड आहेत आणि दिग्दर्शक म्हणून मला वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हँडल केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते आम्हाला सूट देतात, ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर काम, कुठलंच दडपण नसतं तुम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर. ते इतकी मोकळीक देतात की त्याचं वेगळं एक दडपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय चांगलं करायचंय, की ज्यांना कसं आपण इम्प्रेस करू शकू किंवा हा सीन अजून कसा चांगल्या पद्धतीने करू शकू आपण. एक एक दिवस, एक एक क्षण मला लक्षात आहे त्यांच्याबरोबर काम केल्याचं. त्या दिवशी आम्ही बऱ्याच वेळानंतर भेटल्यावरही मला असं झालं की परत सगळ्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि एक एक सीन, एक एक गोष्ट जेवढ्या पॅशनेटली ते करतात ना की ते पॅशन तुम्हाला मोटिवेट करत राहतं काम करण्यासाठीचं. तिथे फक्त आणि फक्त कामाविषयीच बोलणं होतं. मला खरं तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची पर्सनॅलिटी बघून ते जेवढे कमी बोलतात, मला खरं तर भीती वाटली होती सर तुमची सुरुवातीला. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती वाटत असावी की बरोबर की नाही, पण ते इतकं तुम्हाला मोकळं करतात काम करताना किंवा इतकं समजून घेतात. मला खूप आनंद आहे की मी सतीश सरांबरोबर काम केलं याचा. आणि मला त्यांचा एक गुण खूप आवडतोय ज्याच्याबद्दल तू म्हणालीस की ते त्यांच्या माणसांबरोबर सतत काम करत राहतात. तर अच्छा, म्हणजे पुढचा क्यू दिला आहे की पुढे मी पण फॅमिली आहे. तर ललित, प्रेमाची गोष्ट 3 मध्ये पण दिसणार का आता? कारण आता मुंबई पुणे मुंबई 3 पर्यंत येऊन गेला सिनेमा. नक्कीच नक्कीच, मी तरी माझ्या बाजूने पूर्ण रेडी आहे. पण मला ते परत एकदा तेच म्हणायचं की ही जी जोडी आहे इतकी वर्ष सातत्याने तुम्हाला चांगले सिनेमे देणं आणि नुसतेच चांगले सिनेमे न देता ते बॉक्स ऑफिसवर सुद्धा इतकं चांगलं वर्क करणं. सरांनी माणसं जोडली आहेत आणि त्या माणसांबरोबर ते काम करतात, ते बरोबरच आहे. पण ही फक्त त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं नाही आहेत, मला वाटतं प्रेक्षक सुद्धा त्यांनी कमावलेले आहेत आणि ती माणसं सुद्धा त्यांनी जोडली आहेत त्यांच्याबरोबर, जे सातत्याने त्यांच्या कामावर, त्यांच्यावर विश्वास टाकतात आणि म्हणून ते त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती बघतात. आणि म्हणून हा विश्वास
संजय सरांना सुद्धा आहे की हा सिनेमा सुद्धा लोक तसाच उचलून धरतील आणि टाकतील. नक्कीच ही खात्री मला वाटतं प्रेक्षकांना पण आहे. तू जसं म्हणालास की ते कायम म्हणजे अगदी त्यांचे स्पॉट दादापासून ते सगळे त्या सगळ्या फॅमिलीला घेऊन ते पुढे जातात आणि प्रेक्षक म्हणजे अर्थात त्यांची एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. त्याशिवाय चित्रपट सुपरहिट होऊच शकत नाही. त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे तुमची कलाकृती बघूनच आम्हाला वाटतं की परत परत सिनेमा बघावा. आणि रुचा तुम्हाला सांग की ऑलरेडी तुझी सुरुवात खूप जोरदार झाली होती, पण इफ यू हॅव टू रिलिव्ह वन डे ह्या शूटिंगच्या दरम्यानचा, तर कुठला दिवस तुला परत जगायला आवडेल का? असा एक दिवस नाही आहे खरं तर. आमची एंटायर ओल्या सांजवेळी 2.0ची जे शूटिंग होतं गाण्याचं, त्याच्यात मी आता तेच अभिजितला सांगत होते आणि अभिजितला सांगत होते की मला खूप मजा आली आहे ते एंटायर गाणं शूट करताना. आणि इट्स रोड ट्रिप प्रत्येकालाच, आपल्याला सगळ्यांनाच आवडते रोड ट्रिप. आणि आम्ही ते गाणं शूट करता करता एवढी मजा केली आहे आणि तेच माझ्या मते ट्रान्सलेट पण झालं. मला प्रत्येक दिवस परत ह्या चित्रपटाचा शूट करायला आवडेल, कारण टू बी डिरेक्टेड बाय सतीश सर इन युअर सेकंड मूवी हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ललित जसं म्हणाला तसं एक सिनेमा पुरत नाही, तुम्हाला अजून सिनेमे करण्याची इच्छा होते त्यांच्याबरोबर. तसंच मी म्हणेन की संजयजी आणि अमितजी जे प्रोड्युसर्स आहेत ते इतके, दे आर सच वंडरफुल पीपल की त्यांनी आमचं सगळ्यांचंच काम खूप सोपं केलं. सेटवरचं वातावरण इतकं अमेझिंग होतं, आम्ही खूप फ्रीली काम करू शकलो. आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती, आम्ही कम्प्लिटली कामावर आमचा फोकस करू शकलो. सतीश सर जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतात तेव्हा ते प्रत्येक सीनच्या पाठची जी बॅक स्टोरी आहे की एखादं पात्र एखादी गोष्ट का करत असेल त्याचं लॉजिक ते समजवतात, त्यामुळे काम करणं खूप सोपं जातं. त्यामुळे थँक्यू सतीश सर. अजून मला जे सांगायचं आहे ते म्हणजे ललितसारखा कोस्टार मिळणं इन युअर सेकंड मूवी ह्याच्यासाठी पण खूप भाग्य लागतं. तो खूपच हवा आहे. थँक्यू ललित. काही ब्रँड नाही केली त्याने तुझ्यासोबत? पण आम्ही एकत्र मजा भरपूर केली आहे आणि तो पण नाही, आम्ही एकत्र आपापसात भरपूर टाइमपास केला. तो तुम्हाला खूप सांभाळून घेतो ऑन सेट आणि त्याचा सीन जरी नसला, त्याच्यावर कॅमेरा जरी नसला तरी तो तेवढ्याच सिन्सिअरिटीने तुम्हाला क्यूज देत असतो. त्यामुळे थँक्यू सो मच. मला खूप मजा आली तुझ्याबरोबर काम करायला. रिधिमाबरोबर माझे एवढे सीन्स नाही आहेत, आय विश अजून असते, पण ती खूपच अमेझिंग आहे ॲज अ पर्सन. आय विश आपण परत एकत्र काम करू. अविनाश सर आणि विश्वजित सर त्यांनी इतकं सुंदर म्युझिक केलं आहे ह्याचं. आय फील एक्स्ट्रीमली लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आमचे जे बाकीचे माझे जे को ॲक्टर्स आहेत, रमाकांत दानवाजी इथे बसले आहेत, प्रसाद ज्याने आमच्या मित्राचं काम केलं आहे, रेश्मा रामपूर पूजा, त्यांच्या सगळ्यांबरोबरच काम करायला मला खूप मजा आली. अविनाश सर हे नाही आहेत, पण त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला मिळालं. तेव्हा आमचे सीन्स नसायचे तेव्हा पण आम्ही बिहाइंड द मॉनिटर बसायचो आणि खूपच शिकायला मिळालं. आय फील व्हेरी ब्लेस्ड अँड मॅजिकल. आणि यू हॅव डन अ वंडरफुल जॉब, कारण तुझ्या सगळ्या एक्सप्रेशन्समधनं, तुझ्या गाण्यामधनं, तुझ्या ह्या सगळ्या तुमच्या ट्रेलरमधनं आम्हाला कळतंय की तू किती जीव ओतून काम केलंस. तर तुला खूप खूप शुभेच्छा. आणि ललितसोबत म्हणालीस की खूप मजा आली, ती सेटवरच येऊ शकते कारण अदरवाईज तो व्हॉट्सअप यूज करत नाही, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं फार अवघड असतं खूपच. आणि त्यामुळे तू प्रत्यक्षात त्याच्याशी संवाद साधू शकलीस, त्यामुळे ती मजा तुला घेता आली. आणि कॉल्स रिधिमा अर्थात मराठी सिनेमातला डेब्यू आणि त्यात पण लीड रोल हिरोईन सतीश राजवाडे यांचा सिनेमा. तो सबसे पहले जब आपको कॉल आया था, जेव्हा तुला पहिल्यांदा कॉल आला की तू सिलेक्ट झालीस या फिल्मसाठी, व्हॉट वॉज द फिलिंग आणि पहिला दिवस कसा होता शूटिंगचा? Hello everyone. Firstly, thank you for joining us on. And actually, I'm very emotional today. आणि माझ्यासाठी सतीश सर, एव्हरेस्ट फिल्म्स आणि पूर्ण कास्टिंग क्रू बरोबर काम करायची जी संधी मिळाली माझ्यासाठी खूपच मोठी संधी आहे. आणि आय एम
फॉरएव्हर थँकफुल अँड ग्रेटफुल. रुचा बोलत होती की तिची दुसरी फिल्म सतीश सराम, माझी पहिली फिल्म सतीश सरांबरोबर. सो बिग थँक्यू फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी अँड थँक्यू रोहन फॉर ऑलवेज थिंकिंग ऑफ मी तुझ्या प्रोजेक्टसाठी. अँड बिग थँक्यू टू both of you for giving us such amazing music, great co-actors, all of us. रुचामध्ये मला एक नवीन फ्रेंड मिळाली आहे आणि त्याची खूप ॲडवाईस घेत राहते नेहमी. सो एक सेईंग सारखं आहे की सम डेज यू रिअलाइज यू आर लिव्हिंग इन अन आन्सर्ड प्रेयर. आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी एक आन्सर्ड प्रेयर आहे. अँड शॉर्ट ऑफ वर्ड्स पण ती फिलिंग मला आय एम जस्ट व्हेरी थँकफुल. थँक्यू सो मच फॉर द काइंड वर्ड्स आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सातत्याने भेटत असतो पण माझी हक्काची माणसं आज समोर बघून खरंच खूप बरं वाटतं आणि खूप कौतुक झालं आहे माझं. थँक्यू सो मच. मी इतकंच सांगेन की संजय सरांबरोबर जवळजवळ गेली आता 18 वर्ष असोसिएशन आहे. आम्ही 2006 मध्ये भेटलो होतो आणि काम सुरू केलं ऑफकोर्स 2010-11 पासून. अमितजींबरोबर मीरा एंटरटेनमेंट बरोबर सुरुवात केली होती मुंबई. आमचं रिलेशन 16 वर्षांचं आहे. आणि मगाशी तू म्हटल्याप्रमाणे मला जनरली कम्फर्ट झोनमध्ये आणि माझ्या त्या माणसांबरोबर काम करायला फार आवडतं आणि त्यामुळे मी माझं काम अर्ध्याधिक सोपं करून घेतो. कारण का माझ्याबरोबर मग अविनाश विश्वजित सारखे दिग्गज म्युझिक डिरेक्टर्स असोसिएटेड असतात, अभिजित गुरु सारखा लेखक असोसिएटेड असतो. त्या ठिकाणी असा निर्माता मिळणं, असे निर्माते मिळणं हे प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं जो तुमच्या सिनेमासोबत शेवटपर्यंत उभा असतो आणि जो तुमच्या सिनेमावर तितकंच प्रेम करतो जेवढं लेखक आणि दिग्दर्शक करत असतो, जेवढे कलाकार करत असतात. त्यामुळे असे निर्माते मिळणं हे खरंच भाग्याचं आहे आणि मला फार असं वाटतं की माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये मला हे असे निर्माते सातत्याने मिळत राहिलेत किंवा मी सातत्याने फक्त त्यांच्याचकडे जातो कारण का माझा स्वार्थ असतो. कारण माझी खात्री असते एकदा ते एका सिनेमाला हो बोलल्यानंतर त्यांचं पॅशन सुद्धा दिग्दर्शका इतकंच असतं. त्यामुळे माझ्या इतकेच माझे निर्माते फार महत्त्वाचे आहेत. एक मराठी सिनेमा ज्या ताकदीने हे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्याच्यासाठी खरंच त्या निर्मात्यांचं अभिनंदन. कारण का असे निर्माते आपल्या इंडस्ट्रीला असणं फार गरजेचं आहे. डेफिनेटली मला वाटतं ते एक पाठबळ देऊन जातात आपला जेव्हा असे प्रोड्युसर्स आपल्यासोबत असतात. पण गेल्या फिल्ममध्ये लव्ह बियॉन्ड रिलेशनशिपचा एक टेक अवे एक मेसेज तुम्ही दिला होता. ह्यावेळेस काय आम्हाला कुठला मेसेज देणार आहात? सो ॲक्च्युली लव्ह स्टोरी सातत्याने करत राहणं हा एक कॉन्शियस डिसिजन आहे. कारण मला फार असं वाटतं लव्ह स्टोरीज आर फॉर एव्हर. प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्यात प्रेमात पडायचं असतं, पडावं लागतं, पडण्याची इच्छा असते आणि ती इच्छा कधीच संपत नाही. आणि माणसाने सतत प्रेमात असावं कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीच्या, व्यक्तीच्या किंवा कोणत्या तरी एका भावनेच्या. त्यामुळे ही एक अशी भावना आहे प्रेम. लव्ह नेव्हर गोज आउट ऑफ स्टाईल. ते आज उद्या आणि कधीही तसंच असणार आहे. त्याचे कदाचित त्या कथेत शिरण्याचे दरवाजे वेगवेगळे असतात आणि मी, माझे लेखक, माझे संगीत दिग्दर्शक, माझे निर्माते आम्ही ते वेगवेगळे दरवाजे शोधत असतो. पण मुळात प्रेम ह्या गोष्टीवरच इतकं प्रेम आहे की ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने रसिक प्रेक्षकांसमोर आणि सर्वात पहिल्यांदा लिहिताना ते आम्हाला किती प्रत्येक वेळी सरप्राईज करेल या गोष्टीकडे आमचं लक्ष असतं. आणि प्रत्येक वेळी प्रेमाची गोष्ट किंवा प्रेमाचा सिनेमा घेऊन येत असताना त्याला एक काहीतरी वेगळेपणा असेल ह्याच्याकडे आमचं सातत्याने लक्ष असतं. प्रयत्नपूर्वक तो एक हट्ट असतो आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतो.
प्लीज एकदा मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं तुम्हाला ट्रेलर कसा वाटला, प्लीज सांगा. कारण आम्हाला काय की आमचे वेगळे असोसिएशन्स असतात, आमच्या आठवणी वेगळ्या असतात, आम्हाला आवडणार आहेच, पण तुमच्यापर्यंत तुम्ही आमचे पहिले ऑडियन्स आहात, तुमच्यापर्यंत पहिल्यांदा आपण हा आपला ट्रेलर दाखवलाय, तर आपण आता भेटू तेव्हाही मी सांगू शकता, पण तुम्हाला आवडलं, तुम्हाला काय आवडतंय नाही आवडते ते आम्हाला जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. सिनेमा येणारच आहे, पण आम्हाला तर काय आम्हाला आवडलेलाच आहे ट्रेलर. पण तुम्हाला आवडलंय की नाही आवडलंय? थँक्यू सो मच. थँक्यू सर.